निवडणुकीमध्ये फक्त ए आणि बी या दोन उमेदवारांनी एकमेकांना लढा दिला. 30% मतदारांनी मतदान केलं नाही आणि 1600 मतं अवैध घोषित करण्यात आली. विजेत्या एला त्याच्या विरोधकापेक्षा 4800 मतं जास्त मिळाली. त्यामुळे मतदान सूचीवरील एकूण मतदारांच्या 51% मतं त्याला मिळाली. कोणाला? एला. मतदार सूचीतील एकूण संख्येपैकी हरलेला उमेदवार बी च्या मतांची टक्केवारी काय? थोडासा संदिग्ध बनवलेला. निवडणुका या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा असेल? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता गणित थोडस लंबीलचक असलं का नाही की लेकरं आरबळतात, असं हे लक्षात घ्या. म्हणजे हे गणित अवघड आहे, वेळ खाऊ आहे, या विचारानं थोडस मन क्रोधित होते किंवा एखाद्या वेळेस उदासीन होते त्या प्रश्नाबद्दल. म्हणून अशा प्रश्नांना आम्ही शेवटी आयाम दिला पाहिजे. जास्तीत जास्त अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त कसा वेळ उरेल याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. गणित काय म्हणते? सरळ सरळ साधी साधी गोष्ट. माझ्याकडे लक्ष काळजीपूर्वक द्या. एकूण मतदार लेकरांनो 100% पैकी गणित म्हणते की 30% मतदारांनी मतदान केलं नाही. मग मतदान करणाऱ्या मतदात्यांची टक्केवारी काय, हा प्रश्न आम्ही स्वतःशी विचारला पाहिजे. मग आता 30% लोक म्हणजे मतदान न करणारे, लक्ष द्या बरं का, याचा अर्थ असा की 70% लोकांनी मतदान केलं. 70% लोकांनी मतदान केलं. आता बघा, या मतदात्यांसाठी इंग्रजीमध्ये वोटर हा शब्द आहे, वोटर. मग आम्ही इथं चलपद व्ही वापरायचं आणि या 70%ची मांडणी 0.70 अशी करतात. आता का करतात? 70% व्यवहारी अपूर्णांकामध्ये 70/100 असे मांडले जातात. आता हे दोन घरं म्हणजे एकावर अर्थात 2 शून्य, म्हणून अंशातील 2 घरं सोडून दशांश चिन्ह इकडे शून्य घेण्याची मुभा. हे झालं संक्षिप्त रूप या 70%चं. याचा अर्थ असा की या 70% लोकांनी मतदान केलं बाबा. एकूण मतदाते किती आहेत? 70% आहेत. 30% मतदात्यांनी मतदान केलं नाही. या 70%ची मांडणी 0.70 व्ही. याच्यासोबत व्ही का लागला? तर हे मतदाते, यासाठी वोटर, आणि त्यातला चलपद व्ही घ्या. आता गणित पुढं काय म्हणते की बाबा 1600 मतं अवैध घोषित करण्यात आली. लक्ष देऊन बारकाईन काळजीपूर्वक निरीक्षणात्मक भावनेनं मी काय म्हणतो आवर्जून कटाक्षानं काळजीपूर्वक म्हणजे अवधान पक्क देऊन लक्ष देऊन ऐका, पहा. 1600 मतं अवैध घोषित करण्यात आली. अवैध म्हणजे ज्याची मोजणी होत नाही बाबा, जे मतदान बिनकामाचं झालं बाबा, बाद केल्या गेलं. मग खरं मतदान किती बाबा, ज्याला आम्ही वैध मतदान म्हणतो, ते किती? हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. वैध मतदान किती हो? वैध मतदान किती हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. तेव्हा हे झालेलं 0.70 व्ही मतदान, 0.70 व्ही कसे आले? तर हे 70% मतदान आहे. एकूण मतदार 100%, त्यातले 30% लोकांनी मतदान केलं नाही. 100 वजा 30 बरोबर 70% लोकांनी मतदान केलं आणि या 70%ची मांडणी दशांश अपूर्णांकामध्ये 0.70 आणि व्ही मतदारासाठी 70% लोकांनी मतदान केलं, पण त्यांच्यापैकीही 1600 मतं अवैध ठरलीत, म्हणून 1600 मतं काढून टाका. हे झालं लेकरांनो वैध मतदान. इथपर्यंत आमची गाडी पोहोचली. हे झालं वैध मतदान. आता प्रश्न, या येला जो विरोधकापेक्षा 4800 मतं ज्यानं जास्त मिळवली, लक्ष द्या, या येला
ज्यानं विरोधकापेक्षा 4,800 मतं जास्त मिळवली त्याला एकूण मतांच्या किंवा एकूण मतदारांच्या 51% मतं मिळाली. कोणाला हो? एला. मग आता एचं मतदान जर समजा आम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये मांडायचं तर कसं मांडायचं सर? एचं मतदान, ए अर्थात एचं मतदान समजा दशांश अपूर्णांकामध्ये मांडायचं. एला एकूण मतदारांच्या 51% मतं मिळाली. म्हणजे एचं मतदान काय बाबा? तर ए बराबर 51% दशांश अपूर्णांकात मांडली 0.51 आणि व्ही का? तर हे मतदाते, एकूण मतदात्यांच्या किंवा एकूण मतदारांच्या किती? 51% मतं. आता हे 51% 0.51 का लिहिले? 51%ची व्यवहारी अपूर्णांकात मांडणी 51/100 अशी करतात. छेदस्थानी एकावर 2 शून्य म्हणून 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्या. हे दशांश संक्षिप्त रूपांतर. ह्या काही गोष्टी तुम्हाला जर समजा स्पर्धा परीक्षा क्वालिफाय करायची तर शिकाव्याच लागतील, लक्षात घ्या. मग आता हे एचं मतदान झालं 0.51 फी, लक्षात घ्या. आता हे जे मतदान हे लेकरांनो वैध मतदान, गोष्ट वैध मतदानाची हे वैध मतदान आहे 0.70 व्ही आणि वजा 1600. हे जे मतदान आहे हे मतदान अर्थातच लोकांनी ए आणि बी यांना केलेले, लक्षात घ्या. मग आम्ही इथे एक समीकरण तयार करू शकतो, लक्षात घ्या. कोणतं? की बाबा हे जे वैध मतदान आहे हे वैध मतदान नुसत्या एलाच पडलं का? नुसत्या बीलाच पडलं का? नाही सर. मग हे जे वैध मतदान समीकरण स्वरूप आम्हाला प्राप्त झालं सर, हे मतदान त्या रणांगणात उभ्या असलेल्या दोघांनाही पडलेलं आहे. म्हणून आम्ही असं म्हणू शकतो की बाबा ए प्लस बी बराबर हे वैध मतदान पडलेलं. म्हणजे एक समीकरण तयार झालं, एक समीकरणाचा एक गाला तयार झाला, लक्षात घ्या. गणिताची या सोडवण समीकरण स्वरूप करावी. आता पुढे चला. आता गणितानं मारलेली किंवा सांगितलेली अधिक माहिती अशी की एला त्याच्या विरोधकापेक्षा 4,800 मतं जास्त मिळाली. म्हणजे या एला बी पेक्षा 4,800 मतं जास्त मिळाली. म्हणजे एला बी पेक्षा जास्त, अर्थातच ए वजा बी. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे इथे हे समीकरण 2 तयार होते लेकरांनो, लक्ष द्या. आता या समीकरण 1 ची जर सोडवण केली, वाटल्यास इथं मांडतो मी, समीकरण 1 ची सोडवण करा. मग आता कशी करायची सोडवण ती? हे समीकरण 1 इथं परत मांडा. ए अधिक बी बराबर 0.70 व्ही वजा 1600 हे समीकरण 1 आहे. कशी करायची सर सोडवण? ए हा जो ए आहे लेकरांनो, या एचं मतदान इथं दर्शवलं बघा. एला एकूण मतदानांच्या 0.51, इथे 51% म्हणजे आपण याच्या अगोदर बघितलं कसे आले ते 0.51 फी. एला एकूण मतदारांच्या 51% मतं मिळाली. मग या ए ची समीकरण स्वरूप मतं आम्हाला माहित आहे, तिथं लक्ष द्या. मग ह्या समीकरणात एच्या ठिकाणी या एची ही समीकरण स्वरूप प्राप्त किंवा मिळवलेली मतं इथं मांडायची, नोंदवायची. 0.51 फी म्हणजे ए आहे, म्हणजे 0.51 फी हे झाले एचे मतं. आता हे अधिक बी समोर 0.70 व्ही वजा 1600 हे कशासाठी करायचं? आता बी ची समीकरण स्वरूप मतं या पद्धतीने हे जर सोडवलं तर आम्हाला माहीत पडतात, लक्ष द्या. मग आता या बीला एकटं करा सर. बीला एकटं केलं 0.70 व्ही वजा 1600 आणि त्याच्याकडे जाताना हा 0.51 व्ही वजा स्वरूपात का मांडायचा? वजा स्वरूपात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडावी लागते, लक्षात घ्या. मग आता ही वजाबाकी गोळाबेरीज बी सारख्या असलेले सहचल पद जवळजवळ 0.70 व्ही वजा 0.51 व्ही आणि वजा 1600 करा.
म्हणजे बी बराबर काय हो, तर ही जर वजाबाकी केली लेकरांनो 0.70 व्ही वजा 0.51 व्ही, तर ही वजाबाकी येते 0.19 व्ही. समोर हे वजा 1600 मांडा. म्हणजे हे बीचं समीकरण स्वरूप मतदान गोष्ट तुमच्या लक्षात येत असावी म्हणून मी काळजीपूर्वक पहा, ऐका असं म्हणतो. हे बीचं मतदान, हे समीकरण स्वरूप येचं मतदान. आता गोष्टी लक्षात घ्या. आता हे जे समीकरण कोणतं सर, हे समीकरण जे आहे ए वजा बी 4800 समीकरण 2. जरासं लक्ष द्या बरं का. हे का समीकरण तयार झालं, मगाशी मी सांगितलं की बाबा ए ला बी पेक्षा 4800 मतं जास्त मिळाली. मग आता हे समीकरण 2 वाटलं इथंही खाली जागा न सोडता समीकरण 2 ची सोडवण करा असं म्हणू. आता या समीकरण 2 ची सोडवण करू आपण इकडं. आता लक्ष द्या, समीकरण 2 इथं मांडतो ए वजा बी आणि बराबर 4800 समीकरण 2. इथं एचंही समीकरण स्वरूप मतदान आणि बीचंही समीकरण स्वरूप मतदान आम्हाला माहीत झालं. मग त्यांचं अर्थात क्रमशः एबीचं समीकरण स्वरूप मतदान इथं एबीच्या ठिकाणी नोंदवा. एचं 0.51 व्ही मांडलं सरनं, याला कंस करा, वजा चिन्ह. बीचं मतदान हे 0.19 व्ही 0.19 व्ही आणि वजा 1600 आणि समोर काय आहे, याला थोडंसं अलीकडे घ्या म्हणजे तुम्हाला क्लिअर कळत. लक्ष द्या, या समीकरण 2 मध्ये लेकरांनो आम्हाला एबीचं समीकरण स्वरूप मतदान मांडायचं. एच आहे 0.51 व्ही कंस करा वजा बीचं मतदान आहे 0.19 व्ही 0.19 व्ही वजा 1600 आणि समोर बराबर 4800. या ए ला बी पेक्षा म्हणजे त्याचा विरोधक कोण, बी पेक्षा 4800 मतं जास्त मिळाली. त्यासाठी हे समीकरण तयार झालं. पुढे चला सर. आता हे 0.51 व्ही कंसातून काढले सरनं, हे वजा चिन्ह कंसातील पदाला गुणिला आहे. वजा गुणिला 0.19 व्ही वजा 0.19 व्ही. जरासं बारीक लक्ष द्या बरं का. हा, मग आता इथं वजा वजा काय होते, चिन्ह अधिक होते सर. हे 1600 इथं मांडून टाका, समोर 4800 मांडले सर. मग आता पुढे चला लेकरो. आता ही जेव्हा तुम्ही वजाबाकी कराल 0.51 व्ही वजा 0.19 व्ही, तर ही वजाबाकी प्राप्त होते लेकरांनो काय, तर 0.32 व्ही आणि या 4800 कडे जातानी हे 1600 वजा स्वरूपात. का मांडायचे, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते. मग आता 0.32 व्ही बराबर ही वजाबाकी 3200. आता लेकरांनो या व्हीला एकटं करायचं, 3200 कडे जाताना 0.32 भागीला का मांडायचे, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात मांडा, हा गणितीय गुणधर्म. मग हे व्ही एकटे केले, या व्ही सोबत 0.32 गुणिला म्हणून इकडे जाताना अर्थात परस्पर विरुद्ध बाजूने जाताना भागीला. मग आता हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे या 3200 सोबत एक तर 2 शून्य वाढवा. इथं दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत म्हणून, किंवा एकावर 2 शून्य असलेली संख्या गुणिला घ्या. 2 पैकी 1 करा म्हणजे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होईल. या काही गणितीय क्लुप्त्या पक्क्या लक्षात ठेवा. हे 32. आता हा जेव्हा तुम्ही भाग देता तेव्हा 32 एक 32 असा भाग जातो आणि त्यावर हे 4 शून्य मांडावे लागतात. 1 2 3 4. हे काय हो, 10,000 आलेलं उत्तर म्हणजे काय, हे उत्तर आहे लेकरांनो टोटल वोटर्स किती हो, 10,000. हे टोटल वोटर्स आहेत लेकरांनो 10,000 टोटल वोटर्स इन द इलेक्शन.
आता पुढं आमचा प्रश्न नाही संपला. गणित म्हणते बीच्या मतांची टक्केवारी काय काढण्यासाठी बीला प्राप्त झालेले मत कोणते, हे समीकरण स्वरूप. पहिल्यानं बीचे मत काढा. बी बराबर 0.19 व्ही वजा 1600. आता हे व्हीच किंमत माहीत पडली आम्हाला. व्ही म्हणजे 10,000. व्ही म्हणजे काय, वोटर्स, मतदाते, म्हणजे एकूण मतदारांची संख्या. म्हणजे हे व्ही 0.19 सोबत गुणिला आहे सर. मग आता हे बी काय आहे, 0.19 व्ही वजा 1600 काय बाबा हे, तर हे बीचं समीकरण स्वरूप मतदान, बीला पडलेलं समीकरण स्वरूप मतदान. याच्यामध्ये या प्राप्त झाल्या बीची किंमत मांडा. जसं की बी बराबर 0.19 याच्यासोबत गुणिला काय येतं, हे 10,000, 1 2 3 4 आणि याच्यातून वजा 1600 करायचे. लक्षात घ्या. म्हणजे बी बराबर हा जेव्हा तुम्ही गुणाकार करता का नाही लेकरांनो, हा गुणाकार येतो 1900. वाटल्यास करून पहा. समोर 1600. मग आता बी बराबर काय, तर ही वजाबाकी 300 मतं. या बीला पडलेली मतं 300. बीच्या मतांची टक्केवारी विचारली सर. लक्ष द्या. बीच्या मतांची टक्केवारी. बीच्या मताची टक्केवारी कशी काढायची. बीला पडलेले मत 300, एकूण मतदार 10,000 आणि 10,000पैकी जर त्याला 300 मतं पडतात तर शेकड्यामध्ये उत्तर द्यायचं, म्हणजे 100 पैकी किती पडतात असा प्रश्न. आता हे 2 शून्य, हे 2 शून्य घालवा लेकरांनो. हे 2 शून्य, हे 2 शून्य घालवा. उरले फक्त 3. पळसाला पानं किती, 3. तर हे 3% या बीच्या मताची ही काय आहे लेकरांनो, टक्केवारी. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये होता आलं अवश्य जॉईन व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. निवडणुका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.